आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी, हिंदी, बांगला। सर्वात महत्त्वाचा आता जो तुम्ही प्रश्न केला की नगरसेवक का बनवता, आजच्या युगामध्ये जे आमच्या इथेच ह्या मागच्या साईडला एक भापकर म्हणजे ज्यांच्या नावाने बगीचा आहे, आमच्या आजोबांचे ते मित्र होते। आम्हाला ते सांगायचे की ते चेअरमॅनही झाले होते, पण त्यांना चेअरमॅनची गाडी होती, पण ते कधी गाडीत बसले नाही। ते पायदळ फिरायचे, पूर्ण वाट पाहायचा। त्याच पद्धतीवरती मी माझा जो प्रभाग राहिला, वार्डही राहिला, मी सकाळी 6:30च्या जवळपास घरून निघतो आणि घरी यायचा माझा काही टाईम नाही आहे। पण ज्यांची कोणाची कंप्लेंट असली, मी त्या कंप्लेंटवरती जातो। माझ्या प्रभागात ज्याही समस्या असेल जनतेच्या, त्या पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करतो। आणि सगळ्यात आता कसं आहे, जुन्या वस्त्या आहे, जुन्या वस्त्या असल्यामुळे इथे जसं 2017मध्ये आम्ही निवडून आलो, तर रामबागला सगळ्यात मोठी प्रॉब्लेम शिवर लाईन चेंबर्सचे होते। तर आता कंटिन्यू 5 वर्ष ते आणि हे 4.5 वर्ष, असे 8.5-9 वर्ष झाले, आजही आमच्या रामबागमध्ये काम चालू आहे। चंद्रमणी नगरला कामं होते, चंद्रमणी नगरला संपेपर्यंत आता थोडेसेच कामं राहिलेले आहे। आता चंद्रमणी नगरात असे काही कामं राहिलेले नाही, परंतु रामबागला आजही खरंच समस्या आहे। आणि माझ्या पहिलेचे जे कोणी असेल त्यांनी त्या समस्येवरती लक्ष करायला पाहिजे होतं, पण कसं आहे, मी कोणावर टीका टिप्पणी करत नाही, तो त्यांचा विषय होता। जनतेने आम्हाला निवडून दिलं की काम करायसाठी। सेवक, नगरसेवक हा जनतेचा सेवक असतो आणि त्यांनी ते समजून घ्यायला पाहिजे की बाबा जनतेने तुम्हाला 5 वर्षानंतर त्याच जनतेपाशी जायचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मग लोक म्हणतात की आता इलेक्शन आलं, तुम्ही आले का? तर माझ्या प्रभागात तुम्ही कुठेही सर्वे करा, माझ्या प्रभागात मी गेलो तर आम्हाला कुठेही जनता अशी म्हणत नाही की बाबा काहून आता तुम्हाला आमची आठवण आली का, दिसली का, असा कुठेही नित्यनेम नाही आहे। कारण की मी रोज त्यांच्यासोबत संपर्कात असतो, तो कोणताही एरिया असो। मला प्रभागात कमीत कमी 12-1 वाजतात। त्याच्यानंतर घरी येऊन आंघोळ पूजा करून जेवण झालं की मी अजून नागपूर महानगरपालिकेत जातो, कारण की लोकांच्या ज्या समस्या असते त्या अधिकाऱ्यांसोबत बसून त्या करावं लागतात, फायला बनवावं लागतात आणि त्या आम्ही करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो। माझ्या मताप्रमाणे तरी आता थोडेसेच काही कामं राहिलेले आहे, तरी जमेपर्यंत आता हा प्रशासक लागलेला आहे। तरी जे आमचे वैयक्तिक अधिकाऱ्यांसोबत संबंध होते, मान्य आयुक्तांनाही आम्ही भेटलो, त्यांनाही सांगितलं की समस्या असे आहे, तर त्यांनी खाली अधिकाऱ्यांना सांगितलं। आणि ह्या वर्षी नाही म्हणता 4.5 कोटीच्या जवळपास आम्हाला निधी दिला। आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की रामबागसाठी मला त्यांनी 2.5 कोटी रुपये दिले। मी त्यांचाही, आयुक्त साहेबांचाही धन्यवाद देईल, कारण की प्रशासक लागल्यानंतर एकाएकी ते कोणाला पैसे देत नाही, पण त्यांनी आम्हाला त्या कामात, कारण की जनतेचंच काम होतं आणि प्रशासक बसला आहे, आता जनता नाही तर मग काय लोक मोर्चा काढतात। मी आजपर्यंत कधी मोर्चे काढले नाही आणि अधिकाऱ्यांना सांगितलं तर अधिकाऱ्यांनी आमच्या गोष्टीला मान दिला। ते स्वतः आले, त्यांनी पाहणी केली आणि त्यांना योग्य काम वाटलं, त्याच्यामुळे त्यांनी ते काम केलं। मी कधीच त्या गट्टूकडे किंवा याच्याकडे कधीच लक्ष दिलेलं नाही आहे, आय ब्लॉककडे। मी पहिल्यांदा सिवर लाईन, लोकांना चांगलं पाणी मिळो, लोकांचे आरोग्य चांगले राहो, यासाठीच नेहमी मी प्रयत्न केलेला आहे आणि आजही करत आहे। नमस्कार, मी मनोज कलावतीबाई कृष्णराव साबळे, प्रभाग क्रमांक 17 येथून ओपन कॅटेगरीमधून उमेदवारी मागितलेली आहे। आणि मला माझ्या कामाच्या भरोशावर जनतेने मला प्रचंड बहुमताने विजयी करावं, अशी मी जनतेला आणि ह्या प्रभागाच्या सर्व नागरिक बंधू भगिनींना विनंती करतो।